आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ। मला विनोद वाघ यांच्यापासून सुरुवात करायची आहे। विनोदजी, नम्रताजी, कुठल्याच वाईट भाषेचं समर्थन कुणीच करणार नाही, वाईट बोलण्याचं समर्थन कुणीच करणार नाही। परंतु आपण ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरचं आंदोलन बघितलं असेल, त्या आंदोलनाच्या दरम्यान आपण विद्यार्थी सोडून द्या, विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि ते त्यांनी त्यांचा अधिकार त्या ठिकाणी वापरला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, त्याला काही दुमत नाही, तो प्रत्येकाचा अधिकार आहे। परंतु आंदोलनाच्या नावाखाली आंदोलनामध्ये घुसलेल्या काही लोकांनी, त्यांना विद्यार्थी म्हणता येणार नाही, त्यांनी ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली, ज्या पद्धतीची शिवीगाळ या देशाचे सन्माननीय पंतप्रधानांना त्या ठिकाणी केली, या हिंदू धर्माबद्दल त्या ठिकाणी जी गरळ ओकली, अजूनही देशाबद्दल त्या ठिकाणी जी गरळ ओकली, देशाच्या सैनिकाबद्दल जे शब्द अपशब्द त्या ठिकाणी वापरले, पोलिसांबद्दल जे अपशब्द वापरले, अशा पद्धतीच्या भाषेचं समर्थन कुणीही करू नये। मग ते कुठल्याही पक्षाचे त्या ठिकाणचे पदाधिकारी असो, कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो, आपण तरी त्या मीडिया म्हणून आपण बघितलं असेल, मीडियाच्या महिला पत्रकारांबद्दल सुद्धा कशा पद्धतीची भाषा वापरली, मीडियाच्या इतर पत्रकारांबाबत सुद्धा कशी भाषा वापरली, या भाषेचं समर्थन करणारे असूच शकत नाही। फक्त निवड राजकारण म्हणून जर समर्थन करायचं असेल तर ते योग्य नाही आणि त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या सगळ्याच लोकांना आपण दोष देत नाही, आंदोलन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण दोष देत नाही। परंतु ज्या ज्या मुलांनी, म्हणजे त्यांना मुलं म्हणता येत नाही, त्या आंदोलनाच्या माध्यमातून मुलाच्या नावाखाली जे काही घुसखोरी केली होती, इतर पक्षाच्या लोकांनी पाठवलेले कार्यकर्ते म्हणा किंवा काही असतील, त्याचा शोध पोलीस घेतायत, समोर त्यांचे आपोआप सगळ्यांचं भांडाफोड होतोय कोण कोण होते तर। परंतु ते ज्या पद्धतीनं बोलले त्याचं समर्थन आपण तरी करू शकता का, किंवा कुठल्या राजकीय पक्षानं त्याचं समर्थन का करावं? ठीक आहे, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, सत्ता ही काही कुणाचे कायम दावणीला बांधलेली नसती, उद्या प्रत्येक जण लोकशाहीमध्ये कुणी सत्तेत येऊ शकतो। जर सत्तेत बसल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर अशाच पद्धतीची जर भाषा वापरायची असेल आणि त्याचं समर्थन विरोधी पक्षातले नेते जर करत असेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे। अशा पद्धतीची भाषा कुणाच बद्दल वापरू नये। प्रत्येकाला आई बहीण असते, प्रत्येकाच्या आई बहिणीचा सन्मान आपण केला पाहिजे। आपण महिलांचा सन्मान करणाऱ्या देशात वावरतो। मी पहिलेच सांगितलं सुरुवातीला की वाईट बोलणाऱ्याचं कुणी समर्थन करणार नाही, टप्पीपणा आम्ही घेतच नाही। उलट तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर एकही प्रतिक्रिया का नाही दिली? मला सांगा ताई, तुम्ही आतापर्यंत, ताई मला सांगा, आतापर्यंत तुम्ही या वाईट बोलणाऱ्याबद्दल एक शब्द का तोंडातून काढला नाही? कधी दिली, कुठे दिली? तुमच्या अभिजित दीपकेनं त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं। विनोदजी, भाषा आणि त्यातली उपहास आणि उपमर्द ह्याच्यातली जी काही थिन लाईन आहे, ते थिन लाईन सगळ्याच राजकीय पक्षांना लागू पडते। या ठिकाणी एखादी व्यक्ती हयात नसताना, सन्माननीय देशाचे पंतप्रधान त्यांची आई या ठिकाणी हयात नसताना त्यांच्या आईबद्दल असं अपशब्द बोलणं, अशा अपशब्दांनी शिवीगाळ करणं, याचं समर्थन काँग्रेस करते का? पहिले या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे। अतिशय आमचे मित्र या ठिकाणी, मी सांगतो ना, गौरी लंकेश असेल, कुणी असेल, त्यांनी ऐका, मी सांगतोय की ज्यांना ज्यांना अशा पद्धतीची, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं नम्रताजी, की अशा पद्धतीची भाषा कुणाच्याही बद्दल वापरलेली खपून घेता कामा नये, त्याचं समर्थन करता कामा नये। हनुमंत पवार आमचे मित्र आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतात, पण या ठिकाणी मात्र ते गोल गोल भूमिका मांडतायत। उद्या जर तुमच्या नेत्याबद्दल आणि त्यांच्या एखाद्या महिला नेत्याबद्दल जर अशा पद्धतीची भाषा वापरली तर तुम्ही अशाच पद्धतीचं उत्तर देणार आहे का, की ती तरुणाईचा रोष आपण समजून घ्या, तरुणाई अशा पद्धतीनं का वागते समजून घ्या? त्या तरुणाईवर संस्कार लावणं हे आपलं काम आहे, आपण समजू शकतो। परंतु तरुणाईनं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शब्दाला मर्यादा दिल्या पाहिजे, आवर घातली पाहिजे। आणि आंदोलन करताना उलट तुम्ही अशा पद्धतीचे जर शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी करत असेल, त्या आंदोलनावरचा फोकस त्या ठिकाणी हलतो। तुम्ही आंदोलन करा, मी सांगतो ना, आंदोलन करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तो लोकशाहीने तुम्हाला दिलेला आहे। ज्या मुद्द्यासाठी तुम्ही आंदोलन करता, उलट अशा माध्यमातून तो मुद्दा बाजूला जातो, तो मुद्दा भरकटला जातो आणि तुम्ही तिसरीकडे त्याला नेऊन घालता। आणि हे तिसरीकडे नेऊन घालण्याचं काम हेच या ठिकाणी मुद्दाम करतायत। आज संसदेमध्ये परीक्षा सुधारक विधेयक मांडत असताना त्याला विरोध होतो, का नाही या विधेयकाला त्या ठिकाणी समर्थन दिलं गेलं? का नाही सर्वानुमते त्या ठिकाणी विधेयक पारित करण्यात आलं? कारण यांना माहित आहे काही लोक घुसवायची,
या सगळ्यामध्ये असे प्रकार घडून आणायचे आणि मग सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करायचं. मुद्दा आपण आता सरकारच्या विरोधात तुम्ही संसदेतला एक नाही 10 आंदोलन मुद्दा उभं आपण करा. रस्त्यावरचा मी बोलतोय. वारंवार सांगतो तो तुमचा अधिकार आहे, संसदेतल्या परंतु खासदारांचा आहे मुद्दा. आपण आता मुद्दा रस्त्यावरचा जे काय झालं पण त्याच्यावरचा नम्रताजी मला एक सांगा, नम्रताजी मला एका वाक्यात सांगा, कुणी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं किंवा कुणी तुम्हाला जर आई बहिणीवरून शिवी दिली, तुम्ही ते मान्य करसाल का? तुम्ही त्याला एक सोप्या पद्धतीनं त्याला काहीतरी त्याच्यावर पांघरून घालसाल का की नाही तो त्यांचा राग होता, माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून शिवी दिली असेल, असं तुम्ही मान्य करसाल का? तुम्हाला हे मान्य राहील का? अहो, ज्या पद्धतीचा महिला पत्रकाराचा त्या ठिकाणी विनयभंग झाला, हे तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का? पत्रकारांना कशा पद्धतीची भाषा वापरली ते तुम्हाला मान्य आहे का? महिला पोलिसांचा विनयभंग झाला ते तुम्हाला मान्य आहे का? आणि उलट काही खोटा चांगल्या जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, विनाकारण खोट्या अफवा पसरवण्याचं काम केलं. जी गोष्ट बोलली नाही अशा गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी दाखवल्या जातात, अशा गोष्टी सुद्धा जबाबदार नेत्याकडून मांडल्या जातात. हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. तुम्ही एकीकडे लोकशाही म्हणता आणि दुसरीकडे लोकशाहीची गळचेपी तुम्ही करता. त्यामुळं भारतातली सगळी जनता आणि जेनजी सुद्धा हे बघतायत. त्या ठिकाणचे जे काही जेनजी होते ते आंदोलक होते ते म्हणजे संपूर्ण भारत देश नाही. ठीक आहे, भारतातल्या युवकांचं प्रतिनिधित्व करणारे ते काही युवक असतील, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीची त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीची त्यांची भाषा होती आणि ज्या पद्धतीनं त्यांनी पोलिसावर त्या ठिकाणी अटॅक केला आणि संसद उडून द्यायची त्या ठिकाणी भाषा केली, त्या पद्धतीच्या लोकांना भारताच्या त्या युवकांना मी तर वारंवार म्हणतो ते युवक नव्हते, ते जे कोणी होते त्यांना या भारतातले युवक सुद्धा पाठिंबा देणार नाही. नम्रताजी, त्या जेनजीला संस्कार देणं तुमच्या आमच्या सगळ्या पिढीचं काम आहे. विचारते, या तरुणाईला ज्यावेळेला नीटचा पेपर फुटला तेव्हा त्यांना ते मान्य होतं का? पण मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला नम्रताजी, बोला. की जर तुमची एखादी बातमी चुकली आणि तुम्हाला अशा पद्धतीची जर कोणी शिवगाळ केली, अशा पद्धतीची वागणूक तुम्ही सोबत केली, तर तुम्ही म्हणसाल का त्यांचा संताप आम्ही मान्य करू? इतक्या खालच्या स्तरावर येऊन जर तुम्हाला कोणी शिवगाळ केली तर तुम्ही तरी मान्य कराल का? म्हणून समर्थन करत असताना हा प्रश्न फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा सरकारमधल्या पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, या देशाच्या पंतप्रधानांना शिवगाळ केल्याचा नाहीच आहे. उलट आपण कुठल्या दिशेने जातोय, भविष्यात आपण काय आपल्या समोर वाढून ठेवतोय, कशी परिस्थिती भविष्यात आपल्या समोर येऊ शकते. आणि ही काय फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीची किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. देश आपण कुठल्या दिशेला नेतोय, फक्त निवड राजकारणासाठी आणि सत्तेमध्ये बसण्यासाठी. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा विनोदजी तुम्हाला की आम्ही या बाबतीत झालेली शिवीगाळ भाजपाचा संघाच्या विचार विभागाचा केरळचा प्रमुख महिलांवर सामूहिक बलात्कार म्हणतो, तुमच्या आया बहिणीला शिव्या नाहीत पडणार. अरे हा सावरकर विरोधकांच्या महिलांवर बलात्कार करा म्हणतो. हे असले कुठलेही शब्द महिलांबद्दल तुम्ही अनावधानाने जरी वापरलेले असतील तरी हे ते स्वीकारार्ह नाही. कृपया हे शब्द मागे घ्यावे. हनुमंत पवार, माझी विनंती आहे आपल्याला. आपला शब्द मागे घ्यावा. पुढारी न्यूजचा मंच अशा शब्दांसाठी नाही. पुढारी न्यूजचा मंच अशा शब्दांसाठी नाही. तुम्ही तुमच्या खासगी व्यासपीठावरनं असे शब्द वापरावे. हनुमंत पवार, पुढारी न्यूजचा मंच अशा शब्दांसाठी नाही. तुम्ही तुमच्या खासगी मंचावरनं असे शब्द वापरावे. तुम्ही निषेध करताना सुद्धा कृपया निषेध करताना सुद्धा आपण योग्य शब्द वापरावे. एका महिलेबद्दल आपण कृपया सभ्य शब्द वापरावे. विरोधक असले म्हणून काय झालं, त्या ठिकाणी सभ्यता असावी. आज आपण भाषेच्या सभ्यतेबद्दल चर्चा करतोय, ती सभ्यता आपण कृपया सोडू नये. शब्द मागे घ्यायला लावा. नेहरूजींना आयास म्हणणाऱ्यांना, या देशाच्या माजी पंतप्रधानांना आयास म्हणणाऱ्यांचा शब्द मागे घ्यायला लावा. तो आयास शब्द ज्यांनी वापरलेला आहे तो मागे घ्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तो संसदेत वापरलेला आहे. ही देशाची संसद नव्हे. तो मागे घ्यायचा की नाही हे देशातल्या संसदेमध्ये ठरवलं जाईल. ही संसद नव्हे. तुम्ही वापरलेला शब्द तुम्हाला मागे घ्यावा लागेल. हा मंच अशा प्रकारच्या शब्दांसाठी नव्हे. हा मंच अशा शब्दांसाठी नव्हे. या शब्दाचा निषेध आहे. हनुमंत पवार या शब्दाचा निषेध आहे. हनुमंत पवार या शब्दाचा निषेध आहे. आपली सगळ्यांची आई बहीण समोर आपण केली पाहिजे.
सोनियाची आई नाही, सोनियाची आई नाही कोणाची, प्रियंका गांधी आई नाही कोणाची, गौरी लंकेश आई नव्हती, बिल्किस बानो कुणाची आई नव्हती, बिल्किस बानो कुणाची आई नव्हती, कंगना राणावतची इज्जत आहे का? बिल्किस बानोची नाही, सोनिया गांधीची नाही, इंदिरा गांधीची इज्जत नाही, इंदिरा गांधींना इज्जत नाही, नेहरूंना इज्जत नाही, बिल्किस बानोला इज्जत नाही, कंगना राणावत फक्त इज्जतवाली आहे का? तिला बोललेलं वाईट वाटतं का? आता पण तुम्ही खतपाणी घालताय. इंदिराजी गांधी बद्दल तुमच्या नेत्यांनी किती असली बोललं, सोनियाजी गांधी बद्दल तुमच्या पंतप्रधान बोलले, सोनियाजी गांधींना काय म्हणाले, सोनियाजी गांधींची बातमी चालते, नेहरूंची बातमी चालते, प्रियंका गांधीची बातमी चालते तुम्हाला. अरे संपूर्ण देश बघतोय की तुमची संस्कृती काय आहे, कशा पद्धतीची ठीक आहे. वाटचाल करताय. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचा आभार. पुन्हा एकदा आम्ही पुढारी न्यूजचा स्टँड स्पष्ट करतोय, कुठल्याही चुकीच्या भाषेची आम्ही वकिली करत नाही. पंतप्रधान, या देशाचे आर्म्ड फोर्सेस, संविधान, या कुणाबद्दलही चुकीची भाषा वापरणं हे चूकच आहे. पुन्हा एकदा इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील.